तीच झाली MCSE का कुठलं ट्रेड? MCC आहे आपली CTCM ला. ओके ओके. So just wait, like speaker off कर. ओके. We are studying fifth chapter, that is polymer materials. बरोबर? Polymer material काय आहे? Polymer, they are the plastic material. Basically असं म्हणतात की all plastic materials are polymers, but not all polymers are plastics. बरोबर? तर पॉलिमर काय आहे? पॉलिमर इज अ ग्रीक वर्ड. Polymer is a Greek word made by the two words poly and meros. Poly means many, whereas means a small unit. Unit. Now when these many units are interconnected together, बरोबर? पॉलिमर काय आहे? एक सिंगल युनिट असतं त्याला काय म्हणतात? मोनोमर म्हणतात. That single unit is called as a monomer. When this single monomer is interconnected together to form polymer by the process of polymerization. बरं, पॉलिमर तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड एज अ पॉलिमरायझेशन. अँड दॅट पॉलिमरायझेशन इज ऑफ टू टाइप्स: ॲडिशन पॉलिमरायझेशन अँड कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. बरोबर? सो ॲडिशन पॉलिमरायझेशन काय आहे? इन दॅट सेव्हरल लिंकेज ऑफ चेन्स आर फॉर्म. बरोबर? दिसतंय का? स्क्रीन दिसतंय का? PPT स्टुडंट सौरभ? हॅलो? येतोय सर आवाज. ते नाही नाही, PPT दिसते का? एक चित्र दिसतंय बघ, पॉलिमरचं चित्र दिसतंय का? हो दिसतंय सर. Okay. So polymers are very large molecules. Speaker mute कर तुझा आता. Polymers are very large molecules made when hundreds of monomers join together to form long chains. बरोबर? मग आता हे जे एक्झाम्पल दाखवलं त्यांनी पॉलिइथिलीनचं एक्झाम्पल दाखवलंय. सो इन दिस इथिलीन इज वन ऑफ द सिंगल मोनोमर. इथिलीन हा एक सर्कल एक ओव्हल शेप जो आहे, दॅट इज वन ऑफ द मोनोमर. सो सिंगल मोनोमर इज इंटरकनेक्टेड. त्याप्रमाणे इथिलीन हा एक मोनोमर इंटरकनेक्ट झाला. इथिलीन इज रिपीटेड मेनी टाइम्स, नंबर ऑफ टाइम्स इथे दिले बघ. इथिलीन प्लस that is equal to n times, number of times. So where n can be 4000, maybe more. बरोबर? So that forms polyethylene. या ठिकाणी इथिलीन काय आहे? इथिलीन इज कॉल्ड एज अ मोनोमर. सो इन दिस ग्रीक वर्ड पॉलिमर, पॉली म्हणजे मेनी आणि मिरॉज, पॉलिमर मिरॉज जो आहे त्याचा अर्थ आहे पार्ट्स. मेनी पार्ट्स आर इंटरकनेक्टेड. बरोबर? हे नंबर ऑफ मोनोमर्स काय आले? इंटरकनेक्टेड टुगेदर झाले, विच इज कॉल्ड ॲज अ पॉलिमर. या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये दाखवलं आहे. हा इथिलीन एक मोनोमर आहे. बरोबर? इथिलीन एक मोनोमर आहे. मग जेव्हा असे इथिलीन एन नंबर ऑफ टाइम्स इंटरकनेक्ट होतात, इट फॉर्म्स द पॉलिइथिलीन. समजतंय का सौरभ? हॅलो सौरभ, लक्षात आलं का? समजतंय सर, समजतंय. ओके. बरोबर, पॉलिइथिलीन समजतं आपण. पुढचा पार्ट जाऊ आपण. ओके, जस्ट वेट. सो पॉलिइथिलीन इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ थर्मोप्लास्टिक प्लास्टिक. आपल्याला पुढे पॉलिमरचे टाइप्स बघायचे. बरोबर? जस्ट द स्मॉल इंडिव्हिज्युअल रिपीटिंग युनिट्स. बरोबर? तो जो सिंगल युनिट आहे पॉलिथिलीन मधला इथिलीन, तशा प्रकारचं इथिलीनला काय म्हणतात? दॅट इज नोन एज अ मोनोमर. द स्मॉल इंडिव्हिज्युअल रिपीटिंग युनिट्स मोलेक्युल्स आर नोन एज मोनोमर, मीन्स सिंगल पार्ट. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल खाली बघा ए दाखवला आहे, ए कॅपिटल ए. So that A is the monomer, and when this A monomer is interconnected together many times, हा single A monomer काय होतो? Interconnect होतो number of times, then it is forms the polymer. A polymer is made of that monomer would have the structure. बरोबर? अशा प्रकारचं खाली जे स्ट्रक्चर दाखवलं एक्झाम्पल मध्ये, तशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होतं. मग एका सिंगल युनिटला, एका सिंगल एला काय म्हणतात? मोनोमर म्हणतात. मीन्स अ सिंगल पार्ट. आणि असा सिंगल पार्ट काय होतो? एन नंबर ऑफ टाइम्स इंटरकनेक्ट टुगेदर होतो, फॉर्म्स पॉलिमर. पॉलिमर काय? मेनी युनिट्स. आणि मोनोमर म्हणजे काय? सिंगल युनिट. समजलं का सौरभ? मोनोमर आणि पॉलिमर समजलं का रे? हॅलो सौरभ? मोनोमर इज अ सिंगल युनिट, whereas polymer is a many unit. समजतंय ना? हो येतो. Okay, so in the next part, monomer समजलं असेल सिंगल युनिटला. So this is poly example, polyethylene. Ethylene हा एक मोनोमर आहे, and when it is connected together it forms polymer or polyethylene.
आणि पॉलिमर तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात मग? इट इज कॉल्ड ॲज अ पॉलिमरायझेशन. पॉलिमर तयार होण्याच्या प्रोसेसला अशा प्रकारे पॉलिमरायझेशन म्हणतात. द प्रोसेस बाय विच द मोनोमर मोलेक्युल्स, बरोबर, द प्रोसेस बाय विच द मोनोमर मोलेक्युल्स आर लिंक्ड, ते काय झाले, लिंक झाले टू फॉर्म अ बिग पॉलिमर मोलेक्युल. त्याच्यापासून काय तयार होतं, बिग पॉलिमर मोलेक्युल तयार होतं, इज कॉल्ड ॲज पॉलिमरायझेशन. एक मोनोमर इंटरकनेक्ट टुगेदर होतो टू फॉर्म पॉलिमर, बरोबर. एक सिंगल मोनोमर जेव्हा इंटरकनेक्टेड टुगेदर होतो फॉर्म पॉलिमर, द प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ पॉलिमरायझेशन. दुसऱ्या भाषेत काय म्हणतो आपण त्याला, पॉलिमरायझेशन इज अ प्रोसेस ऑफ बॉन्डिंग मोनोमर. पॉलिमरायझेशन मध्ये काय होतं, मोनोमर्स बॉन्ड होते एकमेकांना, बरोबर, बॉन्डिंग मोनोमर और सिंगल युनिट्स टुगेदर थ्रू अ व्हरायटी ऑफ रिएक्शन मेकॅनिझम. जसं तुला सांगितलं मी, ॲडिशन पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मेथड्स आहेत, बरोबर, रिएक्शनच्या. थ्रू अ व्हरायटी ऑफ रिएक्शन मेकॅनिझम टू फॉर्म लॉंगर चेन्स नेम्ड पॉलिमर. मग आधी आपण जे एक्झाम्पल दाखवलं ना, ते कसं आहे, दे आर द लॉंगर चेन्स आहे. हा सिंगल मोनोमर आहे, इथिलीन हा काय, एक सिंगल मोनोमर आहे. मग इथिलीन अशा प्रकारे प्लस 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 नंबर ऑफ टाइम्स रिपीट होतो, इथिलीन इथिलीन इथिलीन, दॅट फॉर्म्स पॉलिमर. एका सिंगल युनिटला आपण मोनोमर म्हणतो. या ठिकाणी जसं ए रिपीट झालाय, मग सिंगल ए इज कॉल्ड ॲज अ मोनोमर. आणि अशा प्रकारे पॉलिमर तयार होण्याच्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन म्हणतात. As important as polymers are, they exist with monomers, with a single small molecules such as hydrocarbons, amino acids. मग त्यामध्ये सिंगल मध्ये काय काय असतं, जसं इथिलीन बघितलं आपण, पॉलिथिलीन मधलं इथिलीन मोनोमर, त्याप्रमाणे हायड्रोकार्बन असतात, अमायनो ऍसिड्स असतात, दे आर द मोनोमर्स. बरोबर. बरोबर, स्पीकर म्यूट करतो बेटा. बरोबर, हा स्पीकर ऑफ हो करतो. सो पॉलिमरायझेशन आपण, बरोबर. मग आपण पुढे जाऊ आता. द क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. मग पॉलिमरचं अशा प्रकारे क्लासिफिकेशन होतं, बाय ओरिजिन, बाय मोनोमर, बाय थर्मल रिस्पॉन्स, बाय मेड ऑफ फॉर्मेशन, बाय स्ट्रक्चर. बरोबर, आपल्या सिलेबस प्रमाणे, बरोबर, मोनोमर्स नॅचरल पॉलिमर्स, को पॉलिमर आहेच, सिंथेटिक पॉलिमर्स, सेमी सिंथेटिक पॉलिमर, होमो पॉलिमर, को पॉलिमर. बट ॲज पर युअर syllabus there are three types of monomers, sorry, three types of polymers. मग बाय थर्मल रिस्पॉन्स, त्याचं जे क्लासिफिकेशन आहे ते कसं आहे, त्याला टेम्परेचर दिल्यानंतर त्या पॉलिमरला जेव्हा मी हिटिंग करतो, त्या हिटिंगचा त्या थर्मलचा रिस्पॉन्स काय, त्याच्यावरून ते क्लासिफिकेशन ठरतं. पहिलं नाव क्लासिफिकेशन, पहिला टाईप आहे पॉलिमरचा थर्मोप्लास्टिक प्लास्टिक किंवा थर्मोप्लास्टिक मॉलिमर. बरोबर, थर्मोप्लास्टिक मॉलिमर्स काय असतात, दे आर इझिली मोल्डेड इन डिझायर्ड शेप्स बाय हिटिंग अँड सबसिक्वेंट कूलिंग ॲट रूम टेम्परेचर. They are soft and hot and hard on cooling actually. They may be linear or branch chain polymers like polyethylene, polyvinyl chloride, polystyrene, polypropylene. बरोबर, असं हे एक्झाम्पल असं आहे थर्मोप्लास्टिक प्लास्टिकचे. बरोबर, खाली एक्झाम्पल दिले बघ. एन इज द नंबर ऑफ टाइम्स, CS2 काय, इथिन मोलेक्युल आहे, इथिन. सो CS2 फॉर्मिंग पॉलिइथिन और पॉलिथिन प्लस होमोपॉलिमर. मग इकडे एक्झाम्पल दाखवले बघा, प्लास्टिकचे वेगवेगळे टाईप दाखवले आपण, प्लंबिंग मध्ये वगैरे वापरतो किंवा इलेक्ट्रिकल सॉकेट्स मध्ये पण काय वापरतो आपण. बरोबर, इलेक्ट्रिकल सॉकेट मध्ये सुद्धा अशा प्रकारचे वापरतात, पॉलिथिन मटेरियल, प्लास्टिक मटेरियल. किंवा इव्हन केबल असतं आपलं, इलेक्ट्रिक केबल, त्या कॉपर वायरला वरतून जे कोटिंग असतं त्याला काय म्हणतात, PVC वायर म्हणतात, दॅट इज पॉलिव्हिनाइल क्लोराइड कोटिंग ऑन दॅट कॉपर वायर्स, दॅट इज थर्मोप्लास्टिक प्लास्टिक्स. ते कशा प्रकारचं असतं, त्याच्या प्रकारे लिनियर चेन असते त्याची, सिंपल चेन होती ना आधीच्या एक्झाम्पल प्रमाणे, तशी लिनियर चेन आहे, किंवा ब्रँच चेन, बाजूला पण त्याला ब्रँचेस आहेत. बरोबर, जसं सीला काय एच, दोन ब्रँच आहे एचच्या, CH2 आहेत नाही, तसं त्याच्या दोन ब्रँचेस आहे. आणि ते कसं लॉंग चेन मोलेक्युल आहे. आणि मेन इम्पॉर्टंट काय, थर्मोप्लास्टिक प्लास्टिक कॅन बी रिसायकल्ड अगेन अँड अगेन. मीन्स थर्मोप्लास्टिक प्लास्टिक आपण नंबर ऑफ टाइम्स रिसायकलिंग करू शकतो. मग अशा प्रकारच्या प्लास्टिकवर बॅन नाही. म्युन्सिपालिटीचा गव्हर्नमेंटचा जो प्लॅन आहे प्लास्टिकवर, दॅट इज ऑफ सेकंड काइंड ऑफ प्लास्टिक. बरोबर, सेकंड काइंडचं जे प्लास्टिक आहे, थर्मोसेटिंग पॉलिमर्स. So the word itself suggests, setting word itself suggests they can be set only once. This polymer is hard. हे पॉलिमर कसे आहे, दे आर व्हेरी हार्ड अँड इनफ्युजिबल ऑन हिटिंग. बरोबर, हिटिंग केल्यानंतर सुद्धा ते इनफ्युजिबल असतात, रिएक्शन होत नाही. दे आर नॉट सॉफ्ट ऑन हिटिंग अंडर प्रेशर अँड दे आर नॉट रिमोल्डेड. ह्या प्लास्टिकला आपण रिमोल्डिंग करू शकत नाही. थर्मोसेटिंग, द वर्ड इटसेल्फ सजेस्ट दॅट
they can be set only once. बरोबर, त्याला काय म्हणतो आपण थर्मोसेटिंग पॉलिमर्स म्हणतो. दीज आर क्रॉस लिंक पॉलिमर्स अँड आर नॉट रियूज. जसं आपल्या घरी तव्याला वगैरे किंवा कढईंना जे कव्हर असतं ना प्लास्टिकचं, दॅट इज बेकेलाइट कव्हर. इथं खाली हँडल दिसतं बघ, सूर्यांना चाकूंना बघ हँडल असतं बघा. इव्हन चमचे काही ते बरोबर नाईफ्स आहेत, चायनीजचे ते चमचे तशा प्रकारच्या चमच्यांना सुद्धा हँडल असतं असं प्रोटेक्टिव्ह हँडल, ते गरम होऊन चटकन नको बसायला म्हणून. दॅट हँडल इज ऑफ बेकेलाइट मटेरियल अँड दॅट बेकेलाइट इज वन ऑफ द thermosetting polymer. Thermosetting polymer means the plastic which can be set only once. We cannot recycle it again and again. That is thermosetting polymer. And one of the example is bakelite. खाली तिथे दाखवलंय बघा. Bakelite molecule कसं आहे H2CH plus OH plus CH plus CH2. अशा प्रकारचं कार्बन तो बेकेलाइटचा एक मोलेक्युल इथे दाखवलाय बघा. CH2 plus OH असे बेकेलाइटचे दोन मोलेक्युल आहेत आणि बेकेलाइटचे असे नंबर ऑफ टाइम्स जेव्हा रिपीट होतात दॅट फॉर्म्स द पॉलिमर ऑफ बेकेलाइट. बरोबर, बेकेलाइट कसं आहे, इट इज व्हेरी हार्ड. वी कॅनॉट रिसायकल दिस थर्मोसेटिंग प्लास्टिक. ज्याप्रमाणे आपण थर्मोप्लास्टिक प्लास्टिक नंबर ऑफ टाइम्स रिपीट रिसायकलिंग करू शकतो, तशा प्रकारे थर्मोसेटिंग प्लास्टिकला रिसायकलिंग करता येत नाही आपल्याला. दे कॅन बी सेट ओनली वन्स. दॅट इज थर्मोसेट प्लास्टिक. वन ऑफ द एक्झाम्पल इज बेकेलाइट. आपण आता पॉलिमर तयार होण्याच्या प्रोसेसला जे म्हणतो आपण पॉलिमरायझेशन. तर पॉलिमरायझेशनच्या दोन प्रोसेस आहे, ॲडिशन पॉलिमरायझेशन आणि कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. सौरभ समजतं का रे? हॅलो सौरभ. येस येस. ओके, सो ॲडिशन पॉलिमरायझेशन अँड कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आपण दोन पॉलिमर तयार होण्याची प्रोसेस दोन बघू आपण. पहिली प्रोसेस आहे ॲडिशन पॉलिमरायझेशन. The polymers formed by the addition of monomers repeatedly without removal of byproducts. बरोबर, पॉलिमर जेव्हा रिपीटेडली ऍड होतं लिंक चेन, बरोबर, नॉर्मल रिपीटेडली ऍड होत जातं आणि विदाउट ऍडिशन ऑफ को प्रॉडक्ट. बरोबर, कुठल्या प्रकारचं बाय प्रॉडक्ट तयार होत नाही, कुठल्या प्रकारचं बाय प्रॉडक्ट तयार होत नाही, त्या पॉलिमरला काय म्हणतात ऍडिशन पॉलिमरायझेशन म्हणतात. म्हणजे त्या रिएक्शन मध्ये काय होतं, ते पॉलिमर ते नंबर ऑफ मोनोमर्स काय होतं ऍड होत जातात नुसते. दॅट इज ॲडिशन पॉलिमर्स. त्या रिएक्शन मध्ये कुठल्या प्रकारचं बाय प्रॉडक्ट तयार होत नाही. These polymers contain all the atoms of monomers, hence their molecular weight are integral multiple of monomer unit. बरोबर, त्यामध्ये काय असतं मोनोमर्स आहे फक्त. बरोबर, जसं इथिलीन मध्ये काय आहे, इथिलीन मोनोमर आहे आणि इथिलीन मोनोमर नंबर ऑफ टाइम रिपीट आला त्याचं पॉलिथिलीन तयार होतं. देन प्रोपिलिन मध्ये काय होतं, प्रोपिलिन मोनोमर नंबर ऑफ टाइम रिपीट होतो फॉर्मिंग पॉलिप्रोपिलिन. सिमिलरली विनाइल क्लोराइड, पॉलिविनाइल क्लोराइड जे वायर आहे ना कोटिंगचं वायर, कॉपर वायरचं कोटिंग, त्यामध्ये काय होतं विनाइल क्लोराइड जो मोलेक्युल आहे, विनाइल क्लोराइड इज द मोनोमर. विनाइल क्लोराइड इज रिपीटेड नंबर ऑफ टाइम्स फॉर्मिंग पॉलिविनाइल क्लोराइड. सो these are the examples of polymers formed by the addition polymerization. Addition मध्ये काय होतं, नंबर ऑफ टाइम्स मोनोमर रिपीट होतं and there is no byproduct in this addition polymerization. That is called as a addition polymerization. मग त्याचं एक्झाम्पल काय काय, टेफ्लॉन, पॉलिथिलीन, पॉलिप्रोपिलीन, पॉलिविनाइल क्लोराइड. These are the examples of thermoplastic plastics. Then second type of polymerization process is called as a condensation polymerization. Condensation polymerization काय आहे, they are formed by the combination of two monomers by removal of small molecule like H2O, alcohol or NH3. म्हणजे जसं ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये बाय प्रॉडक्ट तयार होत नव्हतं, पण इथं कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये काय होतं, त्या ठिकाणी कंडेन्सेशन होऊन there is a reaction is there. After that condensation reaction H2O, वॉटर किंवा अल्कोहोल किंवा अमोनिया सारखा एक बाय प्रॉडक्ट तयार होतो तिथे. दॅट इज कॉल्ड एज अ कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. देअर मोलेक्युलर मास इज नॉट अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ मोनोमर युनिट. बरं, मोलेक्युलर मास जसं असतं, आपण जसं म्हणजे ॲडिशन पॉलिमरायझेशन मध्ये काय आहे, ते मोलेक्युलर मास काय, इट इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ मोनोमर युनिट्स. पण इथे नसतं तसं. दे हॅव ईस्टर अँड अमाइड लिंकेज इन देअर मोलेक्युल्स. या ठिकाणी एक्झाम्पल काय आहे, अमाइड मोलेक्युल आहे, ईस्टर मोलेक्युल आहे, दे आर द थर्मोसेटिंग प्लास्टिक्स. बरोबर, मग पॉलिअमाइड काय, दॅट इज नायलॉन. बेसिकली आपण नायलॉन वायर वापरतो नायलॉन, ते काय थर्मोसेट प्लास्टिक आहे. मग नायलॉन म्हणजे काय, केमिकल नेम इज पॉलिअमाइड. मग अमाइड लिंकेज आहे, ही अमाइड मोनोमर काय होती, नंबर ऑफ टाइम रिपीट होती फॉर्मिंग पॉलिअमाइड. इवन पॉलिस्टर, पॉलिइथिलीन टेट, बरोबर, दॅट इज polyester is one of the thermosetting plastic in which that esters are repeated many times forming these thermosetting plastics, and this is formed by the
कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. कंडेन्सेशन काय म्हणतं त्याला, या कंडेन्सेशन प्रोसेसमध्ये काय होतं, H2O अल्कोहोल किंवा अमोनिया सारखा एक बाय प्रॉडक्ट तयार होतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. देन these are the linear polymers, ब्रँच पॉलिमर्स, अशा प्रकारचे पॉलिमरचे नंबर ऑफ ब्रँचेस असतात. बरोबर. फायबर त्याचं ॲप्लिकेशन फिजिकल प्रॉपर्टीवर पण काही क्लासिफिकेशन असतं. फायबर प्रॉडक्ट्स आर देअर, प्लास्टिक्स आर देअर. बरोबर. पॉलिमरला आपण प्लास्टिक म्हणतो सगळं. जसं तुम्ही सांगितलं मी, ऑल प्लास्टिक्स आर पॉलिमर्स. सगळ्या प्रकारचे जे प्लास्टिक आहे ते काय सगळे पॉलिमर्स आहे. बट ऑल पॉलिमर्स आर नॉट प्लास्टिक, कारण पॉलिमर्समध्ये प्लास्टिक शिवाय काही मटेरियल आहे. बरोबर. पॉलिमर इज शेप्ड इंटू हार्ड अँड टफ युटिलिटी आर्टिकल्स बाय ॲप्लिकेशन ऑफ हीट अँड प्रेशर इज नोन ॲज अ प्लास्टिक. Here the intermolecular force between polymeric chains and intermediate between elastomers and fibers. बरोबर. इंटरमोलेक्युलर फोर्स असतो तिथे पॉलिमर चेन मधला. दे आर पार्शली क्रिस्टलाइन. बरोबर. ते कसे असतात नॉर्मली क्रिस्टलाइन पार्शली. पॉलिस्टरीन, पॉलिविनाइल क्लोराइड, पॉलिमिथाइल मिथाक्रिलेट, PWM म्हणजे काय आहे, दॅट इज पॉलिमिथाइल मिथाक्रिलेट. बरोबर. इन युअर प्रिव्हियस ऑफलाईन क्वेश्चन पेपर these types of polymers are asked for 4 marks. What is PWMA, what are its properties, or what is PVC. बरोबर. मग हे थर्मोप्लास्टिक प्लास्टिक्स आहे. आता तिसरा काइंड जो आहे, बरोबर, थर्मोप्लास्टिक प्लास्टिक, थर्मोसेटिंग प्लास्टिक, अँड थर्ड टाइप ऑफ प्लास्टिक इज कॉल्ड एज इलास्टोमर्स और रबर्स. बरोबर. इलास्टोमर्स और रबर्स जे आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो बऱ्याच ठिकाणी. सो दीज रबर्स आर सॉलिड्स विथ हॅव्हिंग इलास्टिक प्रॉपर्टी. म्हणजे 5 to 10 टाइम्स त्याच्या ओरिजिनल लेंथपेक्षा काय होतं ते, इट कॅन बी इलॉंगेट. बरोबर. वेन यू आर अप्लाइंग सम टेन्साइल फोर्स ऑन दिस इलास्टोमर्स और रबर्स, तर ते काय होतं ओरिजिनल लेंथपेक्षा इलॉंगेशन होतं जास्ती. हियर द पॉलिमरिक चेन्स आर हेल्ड टुगेदर बाय द विकेस्ट इंटरमोलेक्युलर फोर्सेस. तिथे काय होतं पॉलिमरिक चेन होती तिथे, अँड दे आर हेल्ड टुगेदर बाय विकेस्ट इंटरमोलेक्युलर फोर्स. तो जो इलॉंगेशन होतं ते कशामुळे होतं, तर ते इंटरमोलेक्युलर फोर्स कसं आहे ते वीक आहे. सो दे आर हायली अमॉर्फस इन नेचर. त्याचं नेचर पण कसं आहे, अमॉर्फस आहे, अपोजिट टू क्रिस्टलाइन. बरोबर. क्रिस्टलाइन मध्ये काय असतं, देर इज अ स्पेसिफिक अरेंजमेंट ऑफ मोलेक्युल्स, वेअर अमॉर्फस मध्ये काय, देर इज रॅन्डम अरेंजमेंट ऑफ मोलेक्युल्स. these weak binding forces permit them to stretch. या वीक बाइंडिंग फोर्समुळे हा जो इंटरमोलेक्युलर फोर्स वीक असतो, त्या वीक फोर्समुळे काय होतं ते स्ट्रेच केलं जातं. बरोबर. आणि तो रिमूव्ह केला फोर्स, टेन्साइल फोर्स रिमूव्ह केला तर तो परत त्याचा ओरिजिनल लेंथला फॉर्म होतो बिकॉज ऑफ इस इलास्टिक प्रॉपर्टी. मग सगळ्या इलास्टिक रबर्समध्ये एक्झाम्पल काय काय, नॅचरल रबर, विना एन, विना एस, वल्कनाइज रबर. बरोबर. बेसिकली रबर काय, रबर ट्री असतात. बरोबर. जंगलामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी देर आर रबर ट्रीज. त्या रबर ट्रीचं खोड जे असतं बाहेरचा जो भाग आहे, बरोबर, त्या खोडातून तिथे थोडंसं कट करून त्यांनी ते केमिकल फ्लुइड एकत्र केलं का, मीन्स दॅट फ्लुइड इज फ्लोईंग फ्रॉम दॅट रबर ट्री. दॅट फ्लुइड इज कलेक्टेड अँड इट इज प्रोसेस फॉर्मिंग द नॅचरल रबर. त्याच्यापासून नॅचरल रबर तयार होतं. आणि ह्या नॅचरल रबरमध्ये जेव्हा काही केमिकल ॲड केलं जातं, देन इट फॉर्म द सिंथेटिक रबर्स. बरोबर. आणि अजून काही रबरचे प्रकार आहे, बिना एन, बिना एस, or called as vulcanized rubber. So this is the third kind of plastic called as elastomers or rubbers. So elastomers चे काही एक्झाम्पल्स आहेत, बिटाडीन, स्टिरीन, बिटाडीन acrylonitrile, then bina S. सांगितलं ना, बिटाडीन स्टिरीन कोपॉलिमर, that is bina S, whereas bina N is at here. Then neoprene rubber पण असते. Neoprene is also one of the rubber or elastomer. Then there is one more क्लासिफिकेशन ऑफ प्लास्टिक, दॅट इज रेझिन्स. रेझिन्स काय असतं, लो मोलेक्युलर वेट आहे रेझिन्सचं. आणि पॉलिमर्स विच आर यूज एज ॲडेसिव्ह, सिलेंटसाठी वापरतो आपण. बरोबर. चिटकवण्यासाठी काय वापरतो ना आपण. इन अ लिक्विड फॉर्म आर डिस्क्राइब एज लिक्विड रेझिन्स. मग इपॉक्सी ॲडेसिव्ह, पॉलिसल्फाइड्स, सिलंट्स, दे आर द रेझिन्स विच आर ऑल्सो पॉलिमर्स. सो स्टुडंट, दीज आर द क्लासिफिकेशन ऑफ 3 टाइप्स ऑफ पॉलिमर्स. अशा प्रकारे हे 3 टाइप्सचं क्लासिफिकेशन आहे पॉलिमर्समध्ये. थर्मोप्लास्टिक प्लास्टिक, थर्मोसेटिंग प्लास्टिक्स अँड इलास्टोमर्स और रबर्स. बरोबर. 3 प्रकारचे पॉलिमर्स बघितले आपण, थर्मोप्लास्टिक प्लास्टिक, थर्मोसेटिंग प्लास्टिक अँड इलास्टोमर्स अँड रबर्स. पहिल्या टाईपमध्ये बघितलं आपण थर्मोप्लास्टिक प्लास्टिक, दे कॅन बी रिसायकल्ड अगेन अँड अगेन. दिस ऑन फर्स्ट हिटिंग they are become soft, and on cooling they will become hard enough, and we can give such process number of times, many times. So that is thermoplastic plastics. Whereas thermosetting plastic है,
द वर्ड सेटिंग इट सेल्फ सजेस्ट, तो सेटिंग वर्ड काय सांगतो, दे कॅन बी रिसायकल्ड ओनली वन्स, ऑन फर्स्ट हिटिंग दे विल बिकम समवॉट soft, and on cooling they will hard enough so that they cannot be recycled again and again. That's why the word is setting. Thermosetting words means they can be set only once. Thermoplastic चे example बघितलं आपण, polyethylene, polyethene, polyvinyl chloride. These plastics are recycled easily, बरोबर. There is no ban on such plastics, but other kind जे बघितलं आपण thermosetting plastics, they can be set only once. That's why the government has banned such plastic जे आपण रिसायकल करू शकत नाही. बेकेलाइट झालं, बरोबर, तुम्हाला सांगितलं मी, तव्याला वगैरे किंवा कढईला हँडल जास्त सूर्यांना वगैरे, हँडल जे प्लास्टिकचं असतं दॅट इज ऑफ बेकेलाइट मटेरियल, and that bakelite is one of the called category of thermosetting plastics which cannot recycled again and again, बरोबर. आणि तिसरा टाईप आपण बघितलं प्लास्टिक मटेरियलचं, दॅट इज इलास्टोमर्स और रबर्स. इलास्टोमर्स मीन्स हॅव्हिंग गुड इलास्टिसिटी. इलास्टिसिटी काय, मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे, आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं. इलास्टिसिटी इज वेन वी आर इलॉंगेटिंग सम मटेरियल बाय अप्लाइंग सम टेन्साइल फोर्स. म्हणजे ओरिजिनल लेंथ एल असेल तर 5 to 6 टाइम्स ऑफ एल, लेंथ एलच्या ओरिजिनल लेंथच्या 5 ते 6 पट ते काय होतं, ताणलं जातं इलास्टिक. आणि आफ्टर रिमूव्हल ऑफ लोड इट रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज, दॅट इज इलास्टिक प्रॉपर्टी, इलास्टिसिटी, बरोबर. सो इलास्टोमर्स रबर मध्ये आपण बघितलं निओप्रिन रबर, बिना एन रबर और बिना एस रबर, बरोबर. आणि आपण पॉलिमरायझेशन पॉलिमर तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड एज द पॉलिमरायझेशन. दोन प्रकारचे पॉलिमरायझेशन बघितलं आपण, ॲडिशन पॉलिमरायझेशन अँड सेकंड इज कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. ॲडिशन पॉलिमरायझेशन मध्ये काय होतं, देर इज नो सच बाय प्रॉडक्ट इन दॅट ॲडिशन पॉलिमरायझेशन, ओनली दॅट मोनोमर्स आर इंटरकनेक्टेड टुगेदर फॉर्मिंग पॉलिमर. So there is no byproduct in this addition polymerization process. Whereas in condensation polymerization, after condensation takes place, there is a formation of H2O or ammonia. So there is a byproduct is formed by condensation. That's why it is called as a condensation polymerization. And these polymers are having branched three-dimensional structure, not like long chain. Addition polymerization is also long chains form होता. Whereas in condensation polymerization, there is a three-dimensional structure is formed. So that is called as a condensation polymerization. बरोबर. मग रिमेनिंग पार्ट जो आहे त्या चॅप्टर मधला, that is some advanced material like nano material, some advanced materials are there, composites are there, some. So these advanced material like nanomaterials means nanomaterials are the materials which are we cannot see by our normal eyes. Normal eyes ने आपल्याला डोळ्यांनी बघता येत नाही हे नॅनो मटेरियल. अँड नाउ अ डेज बिकॉज ऑफ इट्स ॲडव्हान्स प्रॉपर्टीज, हे नॅनो मटेरियल काय असतं, इट इज हॅव्हिंग गुड सरफेस एरिया. नॅनो मटेरियल काय, ॲज इट्स व्हेरी मायक्रो साईज, दे आर हॅव्हिंग व्हेरी गुड सरफेस एरिया. सरफेस एरिया काय होतं, त्याचा वाढतो. अँड बिकॉज ऑफ द गुड सरफेस एरिया दे आर हॅव्हिंग गुड प्रॉपर्टीज, various good properties like they are having good properties, interconnection is there, magnetic properties are there good, electric properties are there good. So because of these good properties they are used at many applications nowadays. तर आपण घरी टीव्हीवर वेगवेगळे ॲड बघतो बघा, टाईल्सची ॲड असेल किंवा काही फार्मास्युटिकलची ॲड असेल, इव्हन ब्रशची ॲड असेल, तर त्या ब्रशमध्ये तो नॅनो टेक्नॉलॉजी वर्ड वापरतात. दॅट नॅनो टेक्नॉलॉजी मीन्स दॅट प्रोडक्ट्स आर मेड बाय द नॅनो मटेरियल्स, नॅनो प्रोडक्ट्स. नॅनो मटेरियल काय आहे त्याचं डिटेल आपण पुढच्या लेक्चरला डिटेलमध्ये शिकू आपण. इज इट क्लिअर स्टुडंट्स? सौरभ समजलं का रे?